अतिशय सुरेख दिसणारे हे बटाट्याचे काप अगदी उपवासासाठी आहेत बरं का. आता विश्वास नाही बसणार, पण खरंच उपवासासाठी कुरकुरीत असे बटाट्याचे काप बनवले होते. हे बटाट्याचे काप तुम्ही अगदी दहीसोबत जरी खाल्लं ना तर मजा दुप्पट आहे बरं का. चला मग रेसिपी पाहूया. आता कसं आहे, श्रावण महिन्यामध्ये ना खूप साऱ्या लोकांचा आहे ना उपवास असतो, तर त्यामुळं ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सर्वात अगोदर 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, त्यावरची साल काढून घेऊया. तर साल काढून झालेली आहे. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आहे ना, बटाटे असे वेपर्स कट करतो ना, सेम त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बरं का. आता चाकूच्या साह्यानं जेवढं पातळ कट करता येईल ना तेवढं करून घेते. नाहीतर तुमच्याकडे ना वेपर्स कटर असेल ना तर त्या कटरने सुद्धा बटाट्याचे काप बनवू शकता. आता इथे एक एक करून जे दोन्ही बटाटे होते ना, ते दोन्ही बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत. आणि काप आपल्याला अगदी 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व जे काप आहेत ना ते तयार आहेत. उपवासाचे जर का तुम्ही अशा पद्धतीने काहीसे पदार्थ बनवून खाल्ले ना तर खरंच उपवास असल्यासारखं सुद्धा वाटत नाही बरं का. आता बटाट्याचे काप आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून झाल्यानंतर आहे ना, एक मोठी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी राजगिरा पीठ, तसेच कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स टाकते. जर असेल तर टाका, नाही तर लाल मिरची पावडरसुद्धा टाकली तरी चालेल. चमचाभर तेल टाकूया. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, मिसळून घेऊया. आता यामध्ये मी आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे 2 चमचे. जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना साबुदाणा पीठ टाकायचं असेल ना टाकू शकता. त्याने सुद्धा आहे ना काप अधिक कुरकुरीत होतात बरं का. आता कापलं आहे ना सर्व मिश्रण असं पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. तर एक एक करून सर्व जे बटाट्याचे काप आहेत ना त्याला सर्व मिश्रण लावून घेत आहे. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसत असेल बटाट्याच्या कापला हे मिश्रण किती छान लागत आहे, सुरेख लागत आहे. मस्त असं मिश्रण फुल असं बटाट्याला लावून घेते मी. यानंतर हे बटाट्याचे काप आहे ना आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत बरं का. आता गॅसवरती आहे ना लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकूया. उलटण्याच्या साह्यानं सर्व जे तेल आहे ना ते तव्याला लावून घेऊया, पसरवून घेऊया तव्यावरती. आणि बटाट्याचे काप यामध्ये भाजण्यासाठी म्हणून सोडून देऊया. बटाट्याचे काप तव्यामध्ये सोडल्यानंतर आहे ना परत एकदा अगदी चमचाभर होईल एवढं तेल टाकायचं आहे. म्हणजे छान असं कुरकुरीत होईपर्यंत काप आहे ना एका बाजूने भाजले जातील. एका बाजूने भाजल्यानंतर आहे ना पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता तुमच्याकडे अगदी राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही साबुदाणा पीठसुद्धा लावू शकता बरं का. अगदी थोडंफार शाबू भाजायचा आणि त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. साबुदाणा मिक्सरला वाटून घेतल्यामुळे ना अगदी रवाळ पीठ होतं बरं का. त्यामुळं सुद्धा बटाट्याचे काप आहे ना अधिक कुरकुरीत होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता. बटाट्याचे काप बघा अगदी दोन्ही बाजूने ना मस्त असं भाजून झालेले आहेत. तर आता काढून घेऊया. तसेच दुसरा घाणासुद्धा तळून घेणार आहोत बरं का भाजून. आता हे बटाट्याचे काप आहे ना अगदी भगर सोबत आहे ना मस्त एन्जॉय करू शकता. जसे की भगरचा भात सोबतच बटाट्याची आमटी, त्यासोबत हे कुरकुरीत असे काप, किंवा अगदी एखादी उपवासाची चटणी जशी की शेंगदाणे चटणी, दही ह्यासोबत आहे ना मस्त कमाल लागते, जबरदस्त लागते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.